नमो नमः सर्वेभ्यः छात्रेभ्यः युष्माकं स्वागतमस्ति। अधुना वयं दृक्श्राव्यमाध्यमेन संस्कृतस्य अध्ययनं करिष्यामः। Now we have to see the revision of a Bhasha Sutram 2 and as well as we have to see Chitrapada Kosha and Sankhya also. So be with me, be attentive. See, last time we have to see ki what is the meaning of noun? Noun means what? Like the pullingam, strilingam, napusakalinga, these are the noun. Like that एषः कः म्हणजे हा कोण आहे, who is this? Okay, ये क्या है? एषा का. एषः का is applicable for the पुल्लिंगम, एषा का is applicable for the स्त्रीलिंगम. Like that एषः कः, एषः गजः, एषा का, एषा गजा. According to that सह क, सह सिंह, सा का, सा सिंही. Okay, सिंही. So according to that, see, you get to know कि सह is applicable and ka is applicable for the pullingam, sa and ka and सिंही is applicable for the strilingam. Then सह कः, सह देवः, सा का, सा देवी. And according to that, see, in Sanskrit there are three gender, pullingam, strilingam, नपुसकलिंगम, and in Sanskrit there are three numbers, एकवचनम, द्विवचनम and बहुवचनम. नॉर्मली मराठीमध्ये एकवचन आणि अनेकवचन आहे, पण संस्कृतमध्ये तीन, एकवचनम, द्विवचनम, बहुवचनम, सिंग्युलर, डुअल and प्लुरल. Then see that last time already आपण बघितलेलं की प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी एंड संबोधनम. एक्चुअली संबोधन को विभक्ति नहीं माना गया है. ओके, इसके लिए सेवेंथ विभक्तय प्लस संबोधनम. ओके, सेवेंथ विभक्तय प्लस संबोधनम ऐसा यहाँ पे बोला है. त्रिवचनानी पुल्लिंगम, एकवचनम, द्विवचनम एंड बहुवचनम. नॉर्मली प्रथमा को नॉमिनेटिव, एक्यूजेटिव, इंस्ट्रूमेंटल, डेटिव, एबिलिटी, जेनेटिव, लोकेटिव एंड संबोधनम इज अ वोकेटिव. ओके, देन सी, we already saw in the pullingam deva shabda is there akaranta mala shabda, ikaranta pullingam kavi shabda. Okay, स्त्रीलिंगम मती शब्द and नपुसकलिंग वारी, इकारांत नदी शब्द. According to these words are follow पुल्लिंग देव, दंत, देश, शमस. ओके, स्त्रीलिंगम शाला, विद्या, बाला, कला, लाईक दॅट अँड वन, जल, व्यजनम, पुस्तकम. नंतर आपण टेबलचं टेबल बघू. यू हॅव टू बाय हार्ट दिस टेबल. ओके, तुम्ही जर एक टेबल आपने बाय हार्ट किया तो बाकी के टेबल यू कैन इजीली अंडरस्टैंड. लाइक दैट इन द देव के बदले यहाँ पे देव ऑलरेडी है, वी कैन टेक दंत. ओके, लाइक दैट दंतः, दंतौ, दंता. हाँ, मी 1 2 and many. ओके, फॉर द द्वितीया 2 इज देर, दंतम, दंतौ, दंतान. ओके, फॉर द तृतीया इज अ बाय एंड विथ दंतेन, दंताभ्यम, दंतेही. फॉर द चतुर्थी इज अ फॉर इज देर. ओके, म्हणजे प्रत्येक याची वेगवेगळं हे आहे. दंताय, दंताभ्यम, दंतेभ्य. देन दंतात, दंताभ्यम, दंतेभ्य, पंचमी इज अ फ्रॉम. फॉर द षष्ठी इज ऑफ, दंतस्य, दंतयोः, दंतानाम. फॉर द सप्तमी इज अ ऑन और इन, दंते, दंतयोः, दंतेषु. अँड लास्ट वन संबोधनम हे दंत, हे दंतौ, हे दंताहा. ओके, लाईक दॅट आपण ह्याच्याप्रमाणेच बघितलं. यू हॅव टू कॉपी दिस चार्ट. ॲक्च्युली यू हॅव टू टेक अ स्क्रीनशॉट. ऑलरेडी लास्ट टाइम आपण जेव्हा झालेला तर मी ऑलरेडी दिलेला की देव प्रथमा विभक्तीस ॲप्लिकेबल, 1 गॉड, 2 गॉड, मेनी गॉड्स. द्वितीया 2 1 गॉड, 2 गॉड्स, 2 मेनी गॉड. तृतीया बाय 1 गॉड, बाय 2 गॉड्स, बाय मेनी गॉड. चतुर्थी फॉर 1 गॉड, फॉर 2 गॉड्स, फॉर मेनी गॉड्स. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. देन पंचमी इज अ फ्रॉम 1 गॉड, फ्रॉम 2 गॉड, फ्रॉम मेनी गॉड्स. षष्ठी ऑफ 1 गॉड, ऑफ 2 गॉड्स, ऑफ मेनी गॉड्स. सप्तमी इन और ऑन 1 गॉड, in or on 2 gods and in on many gods. and संबोधन ओ 1 god or 2 gods or many gods. हे लक्षात ठेवायचं. ओके, देन सी, वन इज ऑलरेडी डिक्लाइन लाईक देव मीन्स तृतीया टू सप्तमी. ओके, तृतीयापासून ते सप्तमीपर्यंत देवगत्र डिक्लाइन होता है. प्रथमा, द्वितीय अँड संबोधनम इज अ डिफरंट लाईक द वनम, वने, वनानी, वनम, वने, वनानी. अँड अकॉर्डिंग देवेन, देवाभ्यम, देवे लाईक द वनेन, वनाभ्यम, वनेही, वनाय, वनाभ्यम, वनेभ्यः.
ओके वनात वनाभ्याम वनेभ्य वनस्य वनयोः वनानां वने वनयोः वनेषु हे वने हे वनानि. Then next one, akaranta strilinga. Mala is a different in the both from the both gender like the pullingam and napusakalingam. Mala is a strilingam. How can the mala is a strilingam is ending in a? ओके पुल्लिंगामध्ये पण अकारांत शब्द नाही आहे आणि नपुसकलिंगामध्ये पण अकारांत शब्द नाही. देयर इज नो वर्ड इन द पुल्लिंगम ॲज वेल ॲज अ नपुसकलिंगम. ओनली माला इज अ वर्ड मीन्स इज अ अकारांत स्त्रीलिंगम. ओके मालामध्ये अकारांत स्त्रीलिंग. मालाप्रमाणे शाला बाला कला विद्या. ओके माला तर ऑलरेडी इज देअर. असे आपण बरेच शब्द जे आहेत त्याप्रमाणे मालाप्रमाणे चालू शकतो. जसं माला माले माला हा माला माले माला हा मालया. बघा ते डिफरंट होतं. मालया मालाया होत नाही. बहुतेक मुलं यापे ते चुकी करतात. मालया मालाभ्याम मालाभिः मालायै मालाभ्याम मालाभ्यः मालायाः मालाभ्याम मालाभ्यः मालायाः मालयोः मालानां मालायां मालयोः मालासु. हे माले हे माले हे मालाहा. ओके देन एक्झाममध्ये कसं येणार. ॲक्च्युली आय गिविंग दे आपण टेबल. आता मी हे जे टेबल दिलेलं आहे इकडे 2 फिल इन द ब्लैंक्स है एंड एग्जाम में तुम्हारा एक फिल इन द ब्लैंक्स जो है नीचे ऑप्शन रहेगा आपको. तो ऑलरेडी अपने देव का टेबल आई होप सो यू ऑलरेडी डन विथ वेरी वेल. ओके तो सी तो यहाँ पे क्या लिखा है कि एक वचन में ब्लैंक छोड़ा है. देन द्विवचन में लिखा है देवाभ्यम एंड बहुवचन में ब्लैंक छोड़ा है. तो यहाँ पे लिखा है तृतीया विभक्ति. तो यू गेट टू नो कि तृतीया विभक्ति लिखा है तो आपको तृतीया विभक्ति के एंडिंग से वो लिखना है. तो सी लाइक दैट कि देवेन देवाभ्याम ऑलरेडी इज द देवे ही. तो आपने देवेनं लिखा देवी लिखा. तो यू हैव टू ये माइंडमध्ये ठेवायचं आहे. नीचे ऑप्शन रहेगा तो आपको क्लिक करना है. तो देवेन देवे बिकॉज ऑल पेपर इन द MCQ क्वेश्चन. ओके लाइक दैट फर्स्ट सेमिस्टर एंड यूनिट टेस्ट. ओके देन नेक्स्ट वन सेम ईयर तालिका में पूरा मैंने दिया कि न्यूट्रल जेंडर इज देयर. ओके अगर देव का किया है तो न्यूट्रल जेंडर का यू हैव टू रिमेंबर ओनली प्रथमा एंड द्वितीय ओनली एंड संबोधनम इज अ डिफरेंट फॉर्म्स ऑफ अ प्रथमा द्वितीय एंड संबोधनम. और बाकी किस लाइक दैट सेम एज देव. यहाँ पे लिखा है सी. यहाँ पे ब्लैंक है यहाँ पे ब्लैंक है. अकॉर्डिंग टू अगर हमारा MCQ क्वेश्चन नहीं होता तो इन द एग्जाम फॉर द रिटर्न वी गेव लाइक दैट ओनली. ओके तो वनानाम सप्तमी. तर सप्तमी विभक्ती कोणती त्या वनाच्या टेबलमध्ये बघायचं. वनस्य वनयोः वनानाम इज अ व्हेरी सिम्पल. ओके तो यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट हिअर. विसर्ग इज देअर. इथं स्मॉल जे ट्रिक्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. इन दिस ऑल्सो म हलंत इज देअर. पण मग ऑलरेडी देवेन देव ही विसर्ग इज देअर. तर स्मॉल ट्रिक्स यू हॅव टू रिमेंबर. ओके देन सी कि सर्वनाम वी आर यूजिंग इन द प्लेस ऑफ नाम. जैसे रमेश शालाम गच्छति. तो यू नो वेरी वेल कि रमेश इज द पुल्लिंग. तो रमेश के बदले अपना बोलते ना कि ही. तो ही के लिए हम लोगों को लगाना है सह. ओके अगर रमेश के बदले किसी का नाम होता है मतलब किसी लड़की का नाम रहता है. ओके तो हम लोग क्या करेंगे. अनुजा शालाम गच्छति. तो अनुजा इज द नेम ऑफ अ गर्ल. ओके तो अनुजा इज एंडिंग इन आ. दैट्स तो स्त्रीलिंग है ये. तो हम लोग वहाँ पे क्या लिखाएंगे सा. ओके क्या आप लिखाएंगे हमको सा. ओके सा शालाम गच्छति. तो प्रोनाउन एक ऐसा वर्ड है. प्रोनाउन इज लाइक दैट वर्ड कि वी आर यूजिंग इन द प्लेस ऑफ नाउन या विथ नाउन. ओके सह रमेश हो. ओके यू कैन राइट लाइक दैट ओनली. ओके तो सी जैसे नाउन का जैसा ना मतलब एज लाइक द नाउन का जैसे विभक्ति रहेगा एज इट इज प्रोनाउन का सेम विभक्ति रहेगा. ओके सेम विभक्ति सेम नंबर. इन संस्कृत प्रोनाउंस may be used independently to represent a subject. Only may be used along with a noun. I already told that it makes the same case, same number, same gender according to the noun for which is used. म्हणजे ज्या विभक्तीप्रमाणे असेल त्या विभक्तीप्रमाणे आपण यूज करायचं आहे. तो हे टेबल जे आहे मी तर वाचत नाही आहे तुमच्यासाठी टेबल. ओके की अहम आवाम इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. टेबल हे जे आहे हे तुम्हाला 10th पर्यंत सगळे टेबल इम्पॉर्टंट आहे. की अहम वी आर यूजिंग फॉर वॉट. अहम मीन्स आय. आवाम मीन्स वी बोथ अँड वयम मीन्स वी ऑल. हे ऑलरेडी आपण शिकलेलो आहोत इन द कह कहा किममध्ये की ह्याच्यामध्ये आपण ऑलरेडी शिकलो की अहम मीन्स की अहमत्वम अहम वयम. आपण चॅप्टर शिकलो त्याच्यामध्ये अहम वयममध्ये आहे. त्यामध्ये त्वमचं पण खाली दिलेलं आहे. तर माम्मा आवाम नऊ अस्मान ना मग टू मी माम्मा टू मी. ओके आवाम न टू बोथ.
ओके. आणि अस्मन टू ऑल. मया आवाभ्याम अस्माभि तृतीया. बया मया बाय और विथ. मयम में आवाभ्यम नौ अस्मभ्यम नह चतुर्थी फॉर मी. ओके. आवाभ्यम नौ अस्मभ्यम. सी यहाँ पे टू एंडिंग से यू कैन राइट एनी वन द संस्कृत. अगर आपने 2 लिखा इट्स व्हेरी गुड. हे 2 लिहिण्याची तुम्ही सवयच ठेवा, उगाच ऑप्शन ठेवू नका. कारण की बिकॉज ऑफ द्वितीया चतुर्थी एंड षष्ठी को दो वर्ड्स है. मतलब वी कैन यूज माम अदरवाइज माँ, पर मोस्ट ऑफ फर्स्ट वर्ड ज़्यादा यूज होता है इन द लाइक दैट कि ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद सारे के वेदों में मोस्ट ऑफ द सेकेंड जो वर्ड है, सेकेंड जो फॉर्म है वो ज़्यादा यूज होता है. बट इन द डेली संस्कृत वी यूज ओनली फर्स्ट. माम आवाम अस्मान मय्यम आवाभ्यम अस्मभ्यम मम आवयो अस्माकम. Okay, then see next one is a yushman. Tvam yuvam yuvan. Tvam you yuvam you both yuyam you all, like that only. Tvam twa you to you, yuvam vam yushman vah. Tvaya by you, युवाभ्याम युष्माभि तृतीया. तुभ्यम ते for you, तु युवाभ्याम वाम युष्माभ्याम व चतुर्थी. त्वत युवाभ्याम युष्म म्हणजे फ्रॉम यू. तव ते ॲक्च्युली यू आर. तव तेचं लक्षात ठेवायचं आहे बिकॉज तव तेच ऑफ यू असं काय नाही. यू आर. तव ते युवयो हो वाम युष्माकम वह षष्ठी. त्वयी युवयो हो युष्मा ऑन और इन. त्वयी ऑन और इन यू. ओके. अंडरस्टैंड हियर ऑल्सो की द्वितीया चतुर्थी एंड षष्ठी इज अ टू फॉर्म्स. यू कैन राइट 1 but you have to write it 2 is a very good. Third table is a very important in the place of sah. Sah means he. Sah. Okay, he. Tau, they both. They all. Like that tam tau tan. द्वितीया. तेन ताभ्याम तै तृतीया. तस्मै ताभ्याम तेभ्य चतुर्थी. तस्मात् ताभ्याम तेभ्य पंचमी. तस्य तयोः तेषां षष्ठी. तस्मिन् तयोः तेषु सप्तमी. ओके. असं त्याचं लाइक दैट ऐसा उसका टेबल आता है. अंडरस्टैंड दैट तत् इज पुल्लिंग अ वर्ड. ओके. तत् जो है हम लोग यूज कर सकते हैं इन द प्लेस ऑफ ही. ओके. इज अ पुल्लिंग अ वर्ड. सह बालकः. ओके. बालकः लाइक दॅट ओनली. अंडरस्टँड. मराठीमध्ये सुद्धा ॲक्च्युली यू आर हॅव द विभक्ती प्रत्यय एंडिंग ऑफ द विभक्ती लाईक द प्रथमा इज अ सब्जेक्ट. द्वितीया इज द ऑब्जेक्ट लाईक द सलाते सलानाते. तृतीया इज अ लाइक दैट की बाय करणं तर लाइक दैट बाय और विथ. आपण म्हणला ने इशी. चतुर्थी त्याचं फॉर येतं. तर सलाते सलानाते. तस पंचमी उन्हून पासून म्हणजे देवापासून त्याच्यापासून. ओके. लाइक दॅट षष्ठी इज द ऑफ. तर चाचीचे त्याच्या त्याच्या त्याची त्याचे त्यांच्या लाईक दॅट. अँड तस्मिन तयो तेषु सप्तमी. तर त्याच्यात त्यांच्यात लाईक दॅट. ओके. तत् नपुसकलिंगम इज अ डिफरंट फ्रॉम द प्रथमा द्वितीय अँड ॲक्च्युली प्रथम अँड द्वितीय इज बिकॉज प्रोनाउनमध्ये फक्त प्रथमा टू सप्तमी विभक्ती असं मी ऑलरेडी लास्ट टाइम सांगितलेलं आहे. तर तत्तेतानी. तेन ताभ्याम तै तस्मै ताभ्याम तेभ्य तस्मात् ताभ्याम तेभ्य तस्य तयोः तेषां तस्मिन् तयोः तेषु. स्त्रीलिंगम इज अ डिफरंट. सा ते ताः ताम ते ताः तया ताभ्याम ताभिः तस्यै ताभ्याम ताभ्यः तस्या ताभ्याम ताभ्यः तस्या तयोः तासां तस्यां तयोः तासु. अकॉर्डिंग टू डैट यत की तरह तत् की तरह यत चलता है. अगर अभी यत जो है इसका मीनिंग है यह यत का मीनिंग है यह यऊ ये म्हणजे जो जी जे आपण जे म्हणतो त्यासाठी. एतत् एश एतौ एते ऑलरेडी गिवन द टेबल ऑफ दिस इन द लास्ट वीडियो जो हम लोगों ने भाषा सूत्र 1 के 5-6 वीडियो बनाया मैंने आपको दिए थे. उसमें से एक में लिखा है एश एतौ एते. एश इज द पुल्लिंगम. एशा एते एता इज द स्त्रीलिंगम एंड एतद एते एतान इज द नपुसकलिंग. कह कौके इज प्रश्नार्थक सर्वनाम. कह कौके पुल्लिंगम. का के का स्त्रीलिंगम. किम के कानी नपुसकलिंगम. अभी जैसे यत तत् का टेबल होता है सह तऊ ते. यहाँ पे यऊ यह यऊ ये. ओके. ऐसे ही यत का टेबल रहता है. तम तऊ तान यम यऊ यार. इन द प्लेस ऑफ त यू हैव टू यूज ओनली य एंड यू कैन राइट ऑल पुल्लिंगम स्त्रीलिंगम नपुसकलिंगम. नाउ वी हैव टू कॉन्सन्ट्रेट. द नेक्स्ट वन इज अ चित्रपद कोश.
ऑलरेडी वी डन. ओके, प्राणी, एनिमल्स, देन फ्रूट्स, ये जो है हमने ऑलरेडी किया है. ग्राम्य पशवः, वन्य पशवः, ये भी आपको एग्जाम में आएंगे. बट नेक्स्ट वन इज द लेखन वस्तुनी. Now we have to see the concept and the चित्रपट कोश. ऑलरेडी वी कम्प्लीटेड फ्रूट्स, ग्राम्य पशव अँड वन्य पशव, ते पण एक्झाममध्ये तुम्हाला येणार आहे. आणि आता चित्रपट कोशामधलं मम लेखन वस्तूनी अँड काय म्हणतात की तुमच्या ह्याच्यामध्ये क्लासरूममध्ये ज्या ज्या काही वस्तू असतात, म्हणजे ज्याचे काही गोष्टी असतात ते होणार आहे. तर मम लेखन वस्तूनी म्हणजे माझी लिहिण्याच्या वस्तू. जसं मापिका, यू आर युजिंग द मापिका इन द स्कूल. पुनपूर्णी, लाईक दॅट रिफिल, लेखन पुस्तिका, नोटबुक. देन मार्जकः, इरेझर, लेखनी, पेन. स्यूतः, बॅग. ओके, यू कॅन राईट अ शाला स्यूत बिकॉज ओल्ड बुकमध्ये शाला सूत लिहिलेलं आहे. देन आसंदः, आसंदः. देन चेअर, उत्पीठिका, टेबल, सुधाखंड, चॉक. देन व्यजनम, फॅन. वातायनम, वातायनम मीन्स वॉट? वातायनम मीन्स खिडकी. ओके, देन विंडो. फलकम, फलकम इज व्हेरी इम्पॉर्टंट. फलकम मीन्स ब्लॅकबोर्ड. नाव वी हॅव टू सी संख्या. हा ऑलरेडी वी डन द संख्या 1 to 20. नाव वी कॉन्सन्ट्रेट 1 to 30. ओके, इट इज व्हेरी सिम्पल. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पञ्च, षट्, सप्त, अष्ट, नव, दश. देन एक दश, एकादश, द्वि, द्वेदश, द्वादश, त्रिदश, त्रयोदश, चतुर्दश, चतुर्दश, पंचदश, पंचदश. दिस इयर इज षोडश आहे. षोडश नाही आहे, बहुतेक लोक षोडश लिहिते. षोडश, सप्तदश, अष्टादश, नवदश, विंशती. सी, तुम्ही एवढं सगळं बघितले, फक्त इकडे विसर्ग आहे विंशतीही, अँड बाकी कुठे विसर्ग नाही आणि एंडिंगला हलंत नाही. तो कॉन्सन्ट्रेट ऑन दॅट. देन सी, अभी 21 कैसे लिखना है? एक विंशति, द्वाविंशतिः, त्रयोविंशतिः, चतुर्विंशतिः, पंचविंशतिः, षड्विंशतिः, सप्तविंशतिः, अष्टाविंशतिः, नवविंशतिः, अँड व्हेरी इम्पॉर्टंट 30. तो आय होप सो की आपण सगळं कंप्लीट केलेलं. यू हॅव टू डू फ्रॉम द एक्झाम दिस 1 to 30. चित्रपट कोश, समय, एज वेल एज विभक्तिमाला, अश्वस्य स्वामिनिष्ठा, क्वेश्चन आंसर, ये आपको सब कुछ करना है. एंड समानार्थक, विरुद्धार्थक शब्द जितना सारा, एंड भाषा सूत्र 1 to 2. ओके, तर नेक्स्ट टाइम आपण नक्की भेटूया. धन्यवाद. पुनर्मिलामः.